बरं झालं तुम्हीच भेटलात. जानकीची चौकशी करायला आली. जानकीची चौकशी करायला तुम्ही एवढ्या लांबून आलात? घराच्या किल्ल्या हरवल्यास तू. तुम्हाला कसं कळलं? आत्याजीने मला तुमच्याशी बोलायला सांगितलं हे खरं आहे, पण हे सगळे प्रश्न माझ्याच मनातले. अगं घे, तुझाच हक्क आहे त्याच्यावर. आता नीट जप त्यांना. युगंधरा मॅडमकडनं आलोय सांगाव घेऊन. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत तुमचं जे काय नाव आहे ते मागं घ्यायचं. ये. हे काय करतेस ताई? या अहिल्याबाईच्या किल्ले आहेत ना, मग तू का पुसते? हो, पण आजपासून या माझ्या कमरेला राहणार. खरंच? पण तुला कोणी दिल्या या किल्ल्या? आत्याबाईंनी. मग आता दर महिन्याला तू सगळ्यांना पैसे वाटणार ना? ती नाही माहिती. खरं तर ना, पैसे वाटण्यासाठी अहिल्याताईच बरोबर होत्या. पैसे जपून वापरायला लागतात ना. तू गप्प बस. आता आपल्या हातात किल्ले आहेत, मग आपण त्यांना चांगला धडा शिकू की. मोठ्या माणसांबद्दल असं नाही बोलायचं. मी बोलणार, कारण तिने मला बूट पॉलिश करायला लावले होते. जानकी, बघितलं का सुमिताई, माझी ताईला चावी मिळाल्या. आत्याबाईंनी दिले आहेत. त्या म्हणाल्या तुझाच हक्क आहे म्हणून. अरे वा, अभिनंदन. शेवटी चाव्या तुला मिळाल्या तर. यापुढे मात्र अहिल्याताईंसारखी वागू नको म्हणजे झालं. एवढं भारी चाव्या मिळाल्या तरी सुमिताईने एवढंच अभिनंदन केलं. अरे तिच्या पोटात बाळ आहे ना, मग अशा वेळी बायका असंच वागतात. तू सोड ना. नर्मदा त्यांना नमस्कार कर. चल. काय पुरावा आहे राजे तुझ्याकडे ते? मला वाटलंच तुमच्या या साडक्या मेंदूतून असलाच प्रश्न बाहेर पाडणार म्हणून. ए लायकीत राहा तुझ्या. साहेब, याची एवढी पण लायकी नाहीये की याच्या तोंडी तुम्ही लागावं. तुझ्या साहेबाची इच्छा असो वा नसो, त्यांना माझ्या तोंडी लागावंच लागणार. गोसाव्या, आमचे हात दगडाखाली अडकलेत असा जर का तुझा समज असेल ना. समज नाही, खात्री आहे माझी. राजन, तुमच्याकडे याचा पुरावा काय? पुरावा कशा पाहिजे? अख्खा राजनच धावतो की. 1 पीस. काच खाली कर रे. बघा बघा साहेब, पोराच्या डोळ्यातली आग बघा. एखाद्याला जाळूनच टाकायचं नाही. आता समजा हीच आग उद्या वर्तमानपत्रातनं बाहेर पडली तर एखाद्याची स्वप्न जळून राख होणार की नाहीत? हा, त्याच्यात आम्हीच तुला जाळला तर. वागणेस, बस. परिस्थिती ओळखून बोलावं माणसानं. याला म्हणतात नेता. नाजूक परिस्थितीची जाणीव असलेला नेता. राजन, यांच्या नादी लागू नकोस. तुझा वापर करून फेकून देतील तुला. वापरून फेकून द्यायची सवय नाही साहेब आम्हाला. हिऱ्याची किंमत कळते आम्हाला. काय आत्ताशी कुठं तो आमच्या कारखान्यात आलाय. पैलू पाडायचे बाकी आहे ते.
जरा जास्तच बोलला. त्याचं जाऊ द्या. त्याची ढाल करून जी लढते तिचा विचार करा वागणेस. आता अख्ख्या रमावतीमध्ये एकच चर्चा चालू असेल यांच्या विजयाची. अगं नरसिंह निवडून येणं हे रामावतीला नवीन आहे का? निकाल ही एक अगदी औपचारिक गोष्ट आहे. मी यांच्यासाठी काय करू? म्हणजे गोडाधोडाचं करू का होऊन जाऊ ते तिकटाचा बेत? असं कर, खीरच कर त्याच्यासाठी. त्याला खूप आवडते. मागच्या दोन्ही वेळेला निवडून आला ना तेव्हा नर्मदाने खीरच केली होती त्याच्यासाठी. ऐकलंस का नरसिंह? विचारतीये काय गोडाधोडाचं करू म्हणून. जानकी, जानकी, आता नको आज जाऊस. काहीतरी काम बिघडलेलं दिसतंय. उगीच सगळा राग तुझ्यावर काढायचा. काढलं तर काढू दे, राग तरी निघून जाईल. आणि तसे नवऱ्याचा राग बायकोवर काढण्यासाठी तर असतो. काय झालंय? असे खाली मान घालून का उभे आहात? काही नाही, जरा म्हणजे काय ते स्पष्ट सांगा. सगळं काही ऐकायची तयारी आहे आमची. आत्याबाई, खूप मोठा घोळ झालाय. उद्या राजांची बातमी पेपरात आल्यावर कुणावर उपचार करावा लागल याचा जरा विचार करा. हो, हिऱ्याची किंमत कळते आम्हासनी. काय आत्ताशी कुठं तो आमच्या कारखान्यात आलाय. पैलू पाडायचे बाकी आहे ते. डोकं दुखतंय का? झेपून देऊ का? 2 मिनिटात बरं वाटेल. रागवलात का? आत्याबाई साहेब म्हणत होत्या की आता जाऊ नको त्यांच्याकडे म्हणून रागवलात तुम्ही. पण मग मीच म्हणाले की नवऱ्याचा राग बायकावर काढण्यासाठी तर असतो ना. काय झालं? खूप हौस होती ना तुला. घे, हीच लायकी आहे तुझी. आणि अजून माझं डोकं फिरायच्या आत चालती हो या खोलीतून. गेट आउट. असं कुठलं पाप केलं होतं म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस? अरे काय चाललंय नरसिंह हे? उठ बाळा, उठ बाळा, उठ.
का मागे लागलायस तिच्या? मी मागे लागलोय? तूच ही तोंड गळ्यात बांधलीस माझ्या. एक शब्द सुद्धा बोलू नकोस याच्या पुढे. वाकनेस, जानकीला घेऊन आज जा. चला वहिनी साहेब. आणि जाताना जरा दार लावून घ्या. जानकी, काय ग, काय झालं? अमृताताई ते ते मी स्वयंपाकघरात काम करत होते ना, तर पडली, लागलं थोडं हाताला. स्वयंपाक खोलीत पडलीस ना? अगं मग इकडून बाबांच्या खोलीतून कशी बाहेर आलीस? ते औषध आहे का बघायला गेलेले. अच्छा, बघू. अगं औषध काय लावतेस? बर्फ लाव त्यापेक्षा, लगेच बरं होईल. आणि तरीही नाही थांबलं ना तर आत्या आजीचा बटवा आहेच. नाही तर एक काम करूया, मीच बर्फ आणते, थांब. वागणीस काका, तुम्ही कशाला नजर चोरताय? माझी कुणाबद्दलच काहीच तक्रार नाही. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय की माझं काय चुकलं. वहिनी साहेब, मला कळत नाही की साहेब असं का वागले. जानकी, ये मी लावते बर्फ, बस. दे. मला वाकनीस काकांशी जरा महत्वाचं बोलायचंय. आलेच हा मी. घे. अमृताताई, मला खरंच माहिती नाहीये काय झालंय. पण मला त्याविषयी काहीच बोलायचं नाहीये. मला सांगा, गण्याच्या ऍडमिशनचं काम कुठपर्यंत आलंय? आणि हे बघा, उद्याच्या उद्या हे काम झालंच पाहिजे. अमृताताई, घरात काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? म्हणजे काय चाललंय घरात? जानकी, अगं तुझ्या हाताला लागलं ना, मग गालाला का बर्फ लावत होतीस? ते गावाकडे कधी बर्फ नाही ना पाहायला मिळाला. मग जेव्हा गोळेवाला यायचा तेव्हा बर्फ चोरून मी गालाला लावायचे. मला मजा यायची. हे राजकारणातले लोक ना छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय का करत नाही काय माहिती. दे, मी लावते. आता काय, तुझा पुरुषार्थ दाखवण्यासाठी घरात आलेल्या बायकोवर हात उगारायची वेळ आली का? मुळात ती या घरातलीच नाही. ज्या दिवशी तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस आणि तिने तुझ्या नावाचं कुंकू लावलं, त्या दिवसापासून या घरावर तुझ्याही पेक्षा तिचा जास्त अधिकार निर्माण झालाय. मग हे सगळं जे काही आहे ते सगळं तिच्या नावावर करून टाका आणि मुक्त करा मला. ज्या गोष्टीसाठी मी माझं आयुष्य वेचलं
ती गोष्ट माझ्या हातात येऊन निसटून गेली. ती तिच्यामुळेच मला लोकांनी छिडकारलं. एवढं सगळं होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या, पण याही वेळेस तिच्यामुळेच माझ्या हातातोंडाशी आलेला घास निघून जाईल. आता आणखी काय झालं बाबा? पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेला राजन त्या युगंधरास सरतापेला जाऊन मिळालाय. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून मागे व्हा, नाहीतर याला मीडिया समोर आणू अशी धमकी दिली मला तिनं. पण कशावरून राजन तिला जाऊन मिळाला? प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी त्याला, तेही तिच्याच माणसाबरोबर. अरे देवा परमेश्वरा, काय खेळ मांडलायस रे देवा. परमेश्वराने नाही, हा खेळ तू मांडला सातेबाई, ज्यामध्ये माझी दमछाक होते. त्या पोरीशी लग्न करून माझ्या आयुष्याची माती झाली आहे. पण तिच्यामुळेच आज तू जिवंत आहेस. तुला तुझ्या अपयशाचं खापर फोडायचं आहे ना, मग ते माझ्या माथ्यावर फोड ना. कारण तिला घरात आणायचा घाट मी घातला होता. तिला विचारलेला कल्पना सुद्धा नाही आहे तिच्या बाबतीत काय घडलंय ते. काय वाईट घडलं तिच्या आयुष्यात? आयुष्य आरामात लोळतीये, माझ्या नावाचं मंगळसूत्र घालतीये, आणखीन काय हवंय काय तिला? नुसतं मंगळसूत्र घालून होत नाही काही. त्या मंगळसूत्राचा मान ठेवावा लागतो. घरात आलेल्या लक्ष्मीला असं लाफाडलंस ना तर खूप खूप पस्तावशील. नुसतं मंगळसूत्र घालून होत नाही काही. त्या मंगळसूत्राचा मान ठेवावा लागतो. घरात आलेल्या लक्ष्मीला असं लाफाडलंस ना तर खूप खूप पस्तावशील. दुखतंय? आता नाही दुखत आहे. तरी बरं सूज नाही आलीये. वाकनेस तुम्ही आता गेलात तरी चालेल. आत्याबाई काही काम असेल तर थांबतो मी. तसे साहेब आज भरपूर डिस्टर्ब आहेत. म्हणूनच सांगते तुम्ही निघा. आजची रात्र त्याला एकट्यालाच राहू देत. आत्याबाई, साहेबांनी जरा विचार करून. आजही त्यांनी जे काही केलं ते विचार करूनच केलं, पण अति विचार करून केलं. म्हणूनच म्हणते आज तुम्ही, मी किंवा जानकी कुणीही त्याच्या समोर जायलाच नको, नाही तर आणखी भडका उडायचा. आता काय भडका उडायचं राहिलंय? जाऊ दे ना. तुम्ही निघा आता. आपण उद्या सकाळी सगळा विचार करू. वाकनेस काका, मी सांगितलेलं गण्याचं काम लक्षात आहे ना? हो, येतो मी. गण्याचं काय काम? काही नाही ग, आमचं सिक्रेट आहे. त्याला अजून चड्डीची नाडी नाही बांधतात. सिक्रेट कसलं? अगं जानकी, तुला सांगायलाच विसरले. आज रात्री झोपायला माझ्या खोलीत ये बरं का. बर. पण आत्याजी, जानकी तुझ्या खोलीत कशाला? ते आमचं सिक्रेट आहे. झोपले असेल का हे? हो झोपला असेल. तू पण झोप. पाणी देऊन येऊ का मी यांना? पाणी ठेवलंय दामुनी.
म्हणजे दूध ठेवायला विसरले वाटतं. मी ठेवून येऊ का? दूध पण ठेवलंय. मग झोपलेत का ते बघून येऊ का? चैन पडत नाही आहे त्याच्याशिवाय. मगाशी खाल्ली ती विसरली वाटतं. आता दुसरी गालावर खायची आहे का? झोप आता. खार लागलं का ग? नवऱ्याचा हात बायकोला कधी लागतो का? अच्छा, नवऱ्याचा हात नाही लागत. याच्या आधी खाल्ली होती का ग अशी कधी? हो, बाबांनी मारली होती मला, पण माझी काही चूक नव्हती. उगीच मारलेलं त्यांनी मला. तो मागच्या आळीमध्ये सावकार राहतो ना, तो त्याचा मुलगा गण्याला मारत होता. मी तिकडूनच चालले होते. मग काय बडवलं त्याला. अगं पण मग सुभानरावाने तुला का मारलं? ते बाबांनी कर्ज घेतलं होतं ना त्यांच्याकडून, म्हणून. मग बाबांचा हात नाही लागला बाबाचा लागतो आणि नवऱ्याचा नाही लागत. हो. बरं आता झोप. हं? चल. मी उद्या सकाळी खीर करू का यांच्यासाठी? कर बाई कर. मी नको म्हणून तू ऐकणार आहेस थोडीच. फक्त एका अटीवर. कोणती? आता 2 मिनिटात झोपून जायचं. नर्मदे, आता तू सांभाळ ग या पोरीला.